सांगोला बाजार समिती परिसरातून एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे। डाळिंब विक्रीसाठी आलेल्या एका शेतकऱ्याच्या वाहनातून तब्बल 2.5 लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे। या घटनेमुळे बाजार समिती परिसरात खळबळ उडाली आहे। सांगोला तालुक्यातील सोनंद येथील शेतकरी रवींद्र महादेव तेली वय वर्ष 45 हे 5 ऑगस्ट रोजी डाळिंब विक्रीसाठी सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीत आले होते। दुपारी सुमारे 3:55 त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया सांगोला शाखेतून 2.5 लाख रुपये काढले। ही रोकड पिवळ्या रंगाच्या प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये ठेवून त्यांनी ती आपल्या अशोक लेलंड बडा दोस्त वाहनाच्या डॅशबोर्डच्या डाव्या बाजूच्या कप्प्यात ठेवली। यानंतर सायंकाळी सुमारे 4:15 ते बाजार समितीतील गाळा क्रमांक 27 राजलक्ष्मी फ्रूट कंपनी येथे डाळिंब विक्रीसाठी गेले। वाहन लॉक करून ते डाळिंबचा माल उतरविण्यात व्यस्त झाले। सायंकाळी सुमारे 6:40 डाळिंब विक्री करून ते आपल्या वाहनाजवळ परत आले। त्यावेळी वाहनाची काच अर्धवट उघडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले। डॅशबोर्डच्या कप्प्यात ठेवलेल्या पैशाच्या कॅरीबॅगची पाहणी केली असता ती गायब असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे अज्ञात व्यक्तीने वाहनाच्या अर्धवट उघड्या काचेतून हात घालून 2.5 लाख रुपयांची रोकड असलेली कॅरीबॅग चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। चोरीस गेलेल्या रकमेमध्ये 500 रुपयांच्या नोटांचे 4 बंडल आणि 100 रुपयांच्या नोटांचे 5 बंडल अशी एकूण 2,50,000 रुपयांची रोकड असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी रवींद्र तेली यांनी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात कायदेशीर फिर्याद दिली आहे। बाजार समिती परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे। या चोरीच्या घटनेचा पुढील तपास सांगोला पोलिसांकडून सुरू आहे। सांगोला बाजार समितीत शेतकऱ्याच्या 2.5 लाखाचा रोकड चोरीमागे कोण? चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।